सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये आज महत्त्वाचा टप्पा झालेला आहे। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात आता रिंगणात एकूण 15 उमेदवार आहेत। त्याच्यामध्ये 3 उमेदवार राष्ट्रीय मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे आहेत। नंतर 9 उमेदवार राजकीय पक्ष जो अमान्यताप्राप्त आहेत त्यांच्याकडनं आहे आणि 3 उमेदवार अपक्षाचे आहेत। असा एकूण 15 उमेदवार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदानासाठी फायनल झाले। साठी प्रशासनातर्फे सर्व उपयोजना झालेला आहे आणि 19 रोजी जो मतदान होणार आहे त्याच्यासाठी लागणारा प्रत्येक गोष्टी म्हणजे त्याच्यासाठी लागणारा मॅनपॉवर, त्याच्यासाठी लागणारा EVMs, त्याच्या प्रिपरेशन, त्याच्यासाठी लागणारा ट्रान्सपोर्टेशन, त्याच्यासाठी लागणारा सर्व साहित्य याच्या बाबतीत नियोजन सुरू आहे। तसेच जो पोस्टल बॅलेट असतात ते महत्त्वाचा असतो आणि त्याच्यामध्ये ETPBS जो सर्व्हिस वोटर्सना देतो हे दोघीसुद्धा आपल्याकडून नियोजन सुरू आहे आणि येत्या वेळात ते सर्व व्यवस्थितरित्या पार पडेल। याच्या व्यतिरिक्त जो 85 वर्षाच्या वरती आहे सिनियर सिटीजन त्यांना आणि PWD मतदार आहेत त्यांना होम वोटिंगचा एक संधी देणार आहोत। त्याच्या बाबतीत पण आता नियोजन झालेलं आहे आणि 8 एप्रिलपासून हे पूर्ण लोकसभा मतदारसंघात होम वोटिंगची प्रक्रिया होणार आहे। सोशल मीडिया डिस्ट्रिक्टमध्ये पुरेसू मॅनपॉवर आहे। बाहेर जिल्ह्यातून कोणताही मॅनपॉवर एक्सेप्ट फॉर पोलीस मागविण्यात आलेला नाही आहे। फक्त पोलिसांसाठी बाहेरून मॅनपॉवर येत आहे आणि एकूण जिल्ह्यामध्ये निवडणुकीसाठी जवळपास 10,500 लोकांच्या रिक्वायरमेंट आहे आणि फुलफिल झालेलं आहे। सर वो कहाँ से लिए? ते आम्ही पूर्ण जो शासकीय डिपार्टमेंट्स आहे वेगवेगळा विभाग सर्व विभाग त्यांच्याकडनं घेतो। याच्या व्यतिरिक्त लोकल बॉडीज जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि याच्या व्यतिरिक्त जेव्हा लागतो गव्हर्नमेंट कंपनीज जो असतात त्यांच्यासुद्धा आम्ही मॅनपॉवर घेतलेला आहे। सर सोशल